नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त असतील, मजेत असतील. तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आजचा विषय जो आहे तर यूट्यूब चॅनल सुरू करायचं, तर ह्याविषयी मी थोडंसं सांगणार आहे. तर बरेच जणांचा मैत्रिणींचा विचार चालू असेल की आता यूट्यूब चॅनल सुरू करायचे 2026मध्ये. तर त्याविषयीच मी थोडीशी माहिती सांगणार आहे. ज्या चुका माझ्याकडून झाल्यात आणि तुम्ही पण यूट्यूब चॅनल सुरू करणार आहे तर त्या चुका तुम्ही नका करायला, म्हणजे तुमच्याकडून होऊ नये म्हणून मी तुमच्याशी शेअर करते. तर चुका काय असतात? सुरुवातीला आपण यूट्यूबचं टार्गेट असतं की 1000 सबस्क्रायबर आणि 4 घंटे म्हणजे 4000 तास पूर्ण व्हायला पाहिजे, तेव्हा कुठं आपलं चॅनल मॉनिटाईज होतं, नंतर आपल्याला पेमेंट सुरू होतं. तर आपण आता 1000 सबस्क्राईब वाढण्यासाठी काहीही करू शकतो, कुणाकडूनही मोबाईल घेऊ शकतो, त्यावरती आपण सबस्क्राईब करू शकतो आपल्या चॅनलला. तर तसं न करताना आपण फक्त आणि फक्त वॉच टाईम आपला कसा वाढेल सुरुवातीला ह्याकडे लक्ष करायचं. तर वॉच टाईम आपला फक्त आणि फक्त लॉंग व्हिडिओनेच कंप्लीट होतो, शॉर्ट व्हिडिओचा वॉच टाईम कंप्लीट होत नाही आहे. तर माझ्या पहिल्या चॅनलवर हाच प्रॉब्लेम झाला होता की वॉच टाईम म्हणजे व्ह्यूज भरपूर येत होते पण वॉच टाईम काही काउंट होत नव्हता शॉर्ट व्हिडिओचा. तर त्याच्यामुळे मी हे दुसरं नवीन चॅनल ओपन केलं आहे आणि ह्यावरती आता सुरळीत आपले व्हिडिओ टाकत आहे. तर सुरुवातीला लॉंग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर शॉर्ट व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ टाकायचे छोटे, पण क्वचित टाकायचे, आपले दिवसातून 1, आठवड्यातून 2-3 असे टाकत राहायचे. तर शॉर्ट व्हिडिओ म्हणजे मोठा लॉंग व्हिडिओज आपल्याला जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करायचा, त्याने आपला वॉच टाईम लवकरात लवकर कंप्लीट होईल. आणि चॅनल तर ओपन करायचे, मग आपण आता कॅमेऱ्यासमोर येऊन कसं बोलणार ही तर एक महत्त्वाची आपल्या मनातली भीती असते की आता समोरासमोर येऊन बोलण्याची आपल्याला काही सवय नसते आणि मग कॅमेऱ्यासमोर कसं बोलणार, काय बोलणार, अडखळणार. तर सुरुवातीला नक्की सगळ्यांना असं होतं की सुरुवातीला कॅमेऱ्यासमोर बोलण्याची सवय नसती, अडखळल्यासारखं होतं, काय बोलणार काय नाही असे प्रश्न आपल्यासमोर उभा राहतात. तर सुरुवातीला काय करायचं, तुम्हाला चॅनल तर ओपन केले तुम्ही आणि आता त्यावरती आपण व्हिडिओ काय टाकायचे इथून सुरुवात होते. तर सुरुवातीला तुम्ही रेसिपीचे चॅनल म्हणजे टाकू शकतात. रेसिपी आपण जे घरात आपण स्वयंपाक रेग्युलर करतात ना त्यातलीच एक आपण रेसिपी टाकू शकतो आपल्या चॅनलवरती. भाजी म्हणजे कशा प्रकारे भाजी केली, चपाती, भाकरी, भाजी, आपण जे घरात दररोजचा आपला स्वयंपाक जेवण असतं त्या व्यक्तीला म्हणजे म्हणजे त्यांचेही आपण व्हिडिओ टाकू शकतो. स्वयंपाकाचे, आपल्या घरातलं वातावरण, आजूबाजूचं वातावरण, आपण बाहेर जर कुठं फिरायला गेलो तर त्याचंही आपण निसर्गाचं वातावरण टाकू शकतो, जर आपल्याला कॅमेरा फेस करायचा नसेल तर. आणि त्यामागे आपला आवाज तर असणार म्हणजे असणारच ना. तर हा एक मेन मुद्दा असतो की कॅमेऱ्यासमोर आता बोलायचं काय. तर तुम्ही कॅमेऱ्यासमोर नाही येऊन बोललं तरी चालेल, तर कॅमेऱ्याच्या पाठीमागे बोललं तरी चालेल. पण सुरुवातीला सवय नसते, अडखळल्यासारखं होतं, पण काय हरकत नाही, हळूहळू आपल्याला सवय लागून जाते की नाही का. माझ्याही पहिल्या चॅनलवरती तसंच होत होतं. तर अडखळल्यासारखं व्हायचं, काय बोलायचं सुचत नसायचं, पण आता ना सवय लागली त्याच्यामुळे एकदम परफेक्ट असं हे कॅमेऱ्यासमोर बोललं जाते माझ्या तोंडातून. तर आणि सुरुवातीला काय टाकायचं काय हा सगळा म्हणजे नवीन जे चॅनल ओपन करतील त्यांना नक्कीच हा एक प्रश्न असतो की आता काय टाकायचं काय टाकायचं. तर ना कसं असतं ना, आपल्या आयुष्यात एवढं सुरू असतं ना, म्हणजे बरेच सुरू आहे की आपण लोकांशी शेअर करू शकतो. तर नक्कीच आता सोशल मीडिया आहे त्यामध्ये ना काही लोक चांगल्या गोष्टी फक्त आपल्याला शेअर करतात आणि वाईट गोष्टी आपण सांगू शकत नाही. म्हणजे जे आपलं सुख आहे म्हणजे जो आपला आनंद आहे तोच वाटू शकतो, दुःख आपण आपल्या मनात ठेवतो. प्रत्येक जणाचं तसंच असतं, दुःख आपण सांगू शकणार नाही ना कुणाला, असं आहे. तर घरातही आपले दाखवण्यासारखं बरंच आहे. म्हणजे आपण स्वयंपाक काय केला, डेली व्लॉग असतो, आपण बाहेर गेलो, इथून हे आणलं तिथून ते आणलं, मुलं असतील त्यांचं रुटीन शेअर करू शकतो आपण सगळ्यांसोबत. म्हणजे कुणाला माहिती नसलं त्यातूनही त्यांना काहीतरी शिकण्यासारखं असं असे पण व्हिडिओ टाकले तर नक्कीच लोकांना उपयोगाला येतील असं मला वाटतं. तर सांगण्याचा हाच उद्देश होता की तुम्ही नक्कीच चॅनल ओपन करा, हळूहळू सवय लागेल कॅमेऱ्यासमोर बोलायची. तर आणि नाही का सुरुवातीला सुरुवातीला कुणालाच माहिती नसतं कसं असतं काय नसतं, हळूहळू शिकत जातं. लोकांचं बघून, एकमेकांचं बघूनच प्रत्येक माणूस हा शिकत असतो आणि प्रत्येकाकडून काही ना काही म्हणजे आत्मसात गोष्टी करतात, चांगल्या वाईट, म्हणजे ज्यांना आत्मसात करता येतील त्या गोष्टी आत्मसात करतात.
तर नक्कीच तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करायचा विचार चालू असेल तुम्ही नक्कीच करा. आणि असं नाही की आता मोबाईल नाही आहे आणि तुटका फुटका मोबाईल आहे, त्यामध्येही तुम्ही चॅनल ओपन करू शकतो. कॅमेरा जर चांगला असेल ना तर त्या मोबाईलमध्ये देखील आपण व्हिडिओ शूट करू शकतो. ट्रायपॉडची काही आवश्यकता नाही आहे, म्हणजे गरजच नाही आहे की आता हा नाही ट्रायपॉड लागेल, त्याला 200-400 रुपये आपल्याला गुंतवणूक करावं लागेल, असं नाही आहे. आपल्या घरात जर माणूस असतील आपल्या मोबाईल धरायला तर त्यालाही आपण मोबाईल पकडण्यासाठी देऊ शकतो. नाही खिडकी असेल, तुम्हाला घरात कुठे कुठे पॉईंट असतील डेली व्लॉग बनवण्यासाठी, तिथं तुम्ही मोबाईल ठेवून नक्कीच व्हिडिओ शूट करू शकतो. एडिटिंगसाठी इनशॉट ॲप आहे, तो फ्री ॲप आहे आणि एकदम साधा सोपा सिम्पल ॲप आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचे व्हिडिओ एडिट करू शकतो, नंतर मग आपल्या चॅनलवरती अपलोड करू शकतो. तर जर तुमच्या घरात तुम्हाला जर कोणी गाईड करणारा असेल तर एकदम छान नाही का पद्धतशीर जर सांगणारा असेल तर एकदम योग्यच आहे. तर मी तर चॅनल ओपन केलेलं होतं सुरुवातीला. माझं अजून एक चॅनल आहे, स्वराज विराज अँड फॅमिली चॅनल, हे माझं चॅनल आहे. तर म्हणजे त्यावरती एवढं काही मला नाही का प्रतिसाद येत नव्हता शॉर्ट मोठ्या लॉंग व्हिडिओला, आणि त्यामध्ये भरपूर चुका झालेल्या होत्या माझ्याकडून आणि चॅनल काही मॉनिटाईज होत नव्हतं. त्याच्यामुळे मग मी ते बंद नाही केलं, ते चालूच आहे, त्यावरती पण व्हिडिओ अपलोड करते मी. पण म्हणलं चला आता सेकंड आपण 2026मध्ये नवीन चॅनल ओपन करूया आणि त्यावरती आपण ग्रो करून दाखवूया. तर हे नवीन चॅनल ओपन केलेलं आहे. माझ्या पहिल्या चॅनलचं नाव आहे, अजून एकदा परत सांगते, स्वराज विराज अँड फॅमिली चॅनल. हे माझं पहिलं चॅनल आहे आणि हे दुसरं चॅनल आहे ते इट्स मी माधवी. तर अशा प्रकारेनं चुका भरपूर होत असतात. आणि सुरुवातीला जे चॅनल माझं होतं ना त्या वेळेस जेव्हा मी चॅनल खोललं होतं ना तेव्हा ना मला काहीच माहिती नव्हती त्याविषयी, यूट्यूबविषयी. लॉकडाऊन झालं आणि लॉकडाऊननंतर इतकी भयानक परिस्थिती आली होती, त्याच्यामुळं मग असं कुठंतरी वाटत होतं की चला आता लोकांचे आपण व्हिडिओ बघतो ते पैसे, म्हणजे असे व्हिडिओ 1-2 मी सुरुवातीला बघितले, 1-2 अशी व्हिडिओ सुरुवातीला बघितली की यूट्यूबमधून यूट्यूबचं पेमेंट किती झालं. तर असं वाटलं की अरे यूट्यूबमधून पण पैसे भेटतात का, आपण व्हिडिओ बघतो मग ते कसं काय मग त्याविषयी मी माहिती काढली, व्हिडिओ बघितले लोकांचे, मग त्याच्याविषयी माहिती घेतली. नंतर कुठं माझ्या डोक्यामध्ये मग टूप पेटली की आपणही चालू करूया. तर बरेच दिवस झालं चालू करण्यात, पण तेव्हा असं माहीत नव्हतं की असं एवढं त्याच्यामध्ये स्ट्रगल करावं लागते, एवढी मेहनत करावी लागते. तर यूट्यूब चॅनल तर चालू केलं, पण पुन्हा नंतर विचारायला की आता काय टाकायचं. मग सुरुवातीला रेसिपीचे चॅनल टाकत गेले, सवय नव्हती. तर तुम्हाला जर सेकंड पार्ट जर ऐकायला आवडेल माझा पहिल्या चॅनलचा आणि लॉकडाऊनचा, तर नक्कीच तुम्हाला मी सांगेल. आणि कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला माझे सुरुवातीच्या चॅनलविषयी जर तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये म्हणजे कॉमेंट करा की हां, तर मी नक्की तुमच्याशी शेअर करेन की ते स्टोरी ना इतकी भयानक स्टोरी होती. तर नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेन. आणि व्हिडिओ आला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.